नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। अकोले तालुक्यातील केळुंगण किनईदरा येथील अनागोंदी कारभार समोर येतोय। शुक्रवारी 13 सप्टेंबर रोजी रुक्मिणी कैलास देशमुख यांना अचानक उलट्या चालू झाल्या, त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या। त्यांना रस्ता नसताना उचलून आणण्याची वेळ आली आहे। अकोले तालुक्यातील आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या माध्यमातून विकास कामं जोरात चालू आहेत, परंतु केळुंगण येथे मात्र रस्ता नसताना आदिवासी जनतेला त्रास सहन करावा लागतोय। याकडे मात्र सरकार डोळेझाक करताय। याला जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्तानं नागरिक उपस्थित करतायत। अकोले तालुक्यातील केळुंगण किनईदरा येथे शुक्रवारी 13 सप्टेंबर रोजी रुक्मिणी कैलास देशमुख यांना अचानक उलट्या चालू झाल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या। त्यांना रस्ता नसल्याने उचलून आणण्याची वेळ आली। अकोले तालुक्यातील आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या माध्यमातून विकास कामे जोरात चालू आहेत, परंतु केळुंगण येथे मात्र रस्ता नसल्याने आदिवासी जनतेला मात्र त्रास होतोय। हे मात्र लोकप्रतिनिधींना उघड्या डोळ्याने दिसत नाही का, असा प्रश्न आदिवासी जनतेला पडला आहे। अकोले विधानसभा मतदारसंघाला भरभरून 2500 कोटींचा निधी आणला, परंतु आदिवासी भागातील वाडी वस्तीतील रस्ते मात्र होताना दिसत नाहीत। या रस्त्याकडे कधी लक्ष देणार, असा सवाल केळुंगण येथील जनता विचारत आहे। यावेळी एकनाथ देशमुख, सूर्यकांत देशमुख, कैलास देशमुख, बाळू देशमुख, अर्जुन देशमुख, प्रकाश देशमुख यांनी सर्वांनी रुक्मिणी देशमुख यांना लांडे हॉस्पिटलमध्ये घेऊन आले। त्यानंतर पुढील उपचार सुरू करण्यात आले। सुराज्य मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मनोहर भांगरे। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।